एखाद्या स्त्रीचा जर नवरा वाला तर स्त्री विधवा व्हायची, तिला जगण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती जप्त केली जायची. अहिल्यादेवकरांनी पहिल्यांदा तो कायदा रद्द केला आणि एखाद्या विधवेला दत्तक पुत्र घेता येईल हा कायदा काढला. मी तुम्हाला रात्रभर सांगू शकतो एवढे अहिल्यादेवकरांनी आपल्या राज्यामध्ये नियम लावले. सगळ्यात महत्वाचा नियम, आज घराघरामध्ये अत्याचाराच्या घटना तुम्हाला दिसत आहेत. अहिल्यादेवकरांनी आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदीचा कायदा केला. फक्त कायदाच केला नाही, ज्यांनी ज्यांनी हुंडे घेतले होते त्यांना जेलमध्ये टाकलं. जेवढा हुंडा घेतला त्याच्यापेक्षा दुप्पट हुंडा परत घेतला होता अहिल्यादेवकरांनी. तुम्ही म्हणतात सर आमच्या तरुणांचे लग्नच व्हायना झाले, तुम्ही हुंड्याचं कुठं बघायला, पोरगी बघा आधी, हुंड्याचं नाही घ्यायचं. बरोबर आहे का? आज परिस्थिती तशी झाली. पण बघा मला हे सांगायचंय, महिनाभरापूर्वीची घटना तुम्ही मोबाईल मध्ये बघितली असेल. एका पुरीचा नवरा अधिकारी आहे, सासरा अधिकारी आहे, सासू अधिकारी आहे, तरी सुद्धा हुंड्यासाठी त्या पुरीने आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी ते पुण्याचं हगवणे प्रकरण होतं. करोडो रुपयाची संपत्ती घरी होती, पण हुंड्यासाठी त्या पुरीने आत्महत्या केली आहे. रोज तुम्ही बातम्या बघतात. पहिल्यांदा अहिल्यादेवकरांनी आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदीचा कायदा केला. मुलीचं लग्न 18 वर्ष झाल्यानंतरच करा हा आदेश अहिल्यादेवकरांनी काढला होता. स्वतःची मुलगी मुक्ता 18 वर्ष झाल्यानंतर तिचं लग्न केलं अहिल्यादेवकरांनी. म्हणजे बघा 250 वर्षापूर्वीच्या घटना सांगतोय मी. आज सुद्धा माझ्या समाजात मी ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरतो, 16 वर्ष 14 वर्षाच्या आमच्या धनगरांच्या पुरींचे लग्न करतात. का तर आम्हाला ती बोध झाली आहे, शिक्षण देऊन काय करू, तिच्या नवऱ्याच्या घरी बघत मुलींना शिकवा. म्हणजे प्रचंड अहिल्यादेवकरांचे जे निर्णय आहेत आज सुद्धा इथल्या लोकांच्या उपयोगाला येतात. इथं सरपंच बसलेले आहेत. तुमच्या गावामध्ये तंटामुक्ती अभियान राबवलं जातं. गावातली भांडणं गावातच मिटली पाहिजेत. भावाभावातली भांडणं, भावकीतली भांडणं गावाच्या बाहेर गेली नाही पाहिजेत. जुने लोक सांगतात. आता मग आपले भांडणं कोर्टात जातात, उमरग्यापर्यंत जातात, संभाजीनगर पर्यंत जातात, मुंबई आणि दिल्ली पर्यंत जातात. गावातली भांडणं गावातच मिटली पाहिजे. तंटामुक्ती अभियान अनेक गावामध्ये अशा लोकांची नेमणूक केली अहिल्यादेवकरांनी. त्या गावातले भांडणं तुम्ही मिटवा, या गावातले भांडणं तुम्ही मिटवा. ते माझ्यापर्यंत येऊ देऊ नका, राज्यापर्यंत येऊ देऊ नका. तंटामुक्ती अभियान जे स्वातंत्र्यापासून चाललंय महाराष्ट्रामध्ये, याचे संकल्पक अहिल्यादेवकर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्या कामाला दाम मिळालं पाहिजे, ही संकल्पना पहिल्यांदा अहिल्यादेवकर आपल्या राज्यामध्ये राबवली. तरुणांना काम दिलं, महिलांना काम दिलं, शेतकऱ्यांना काम दिलं. तुम्ही सगळे शेतकरी आहेत. आता 10 दिवसानंतर पेरणी करणार आहेत. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार चाललाय, पाऊस पडल्यानंतर बियाणं आणावं लागल, पाऊस पडल्यानंतर जुळवणी करावं लागल, डोक्यामध्ये विचार चाललेले असतात. अहिल्यादेवकर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर गेल्या. त्या शेतकऱ्यांना विचारलं तुझ्या अडचणी काय, यावर्षी पाऊस कमी पडणार आहे की जास्त पडणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना अहिल्यादेवकर द्यायच्या. जलसिंचनाच्या एवढ्या योजना या राज्यामध्ये अहिल्यादेवकर राबवल्या. मित्रांनो तुम्ही सांगू शकत नाही. प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक पिकाला पाणी मिळालं पाहिजे, पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठला पाहिजे, ही संकल्पना अहिल्यादेवकर आपल्या राज्यामध्ये राबवली. आजही तुम्ही जर नाशिक जिल्ह्यात गेलात, संभाजीनगर जिल्ह्यात गेलात, मध्य प्रदेश इंदोरला गेलात, महेश्वरला गेलात, तिथं आजही जळगाव जिल्ह्यात जा महाराष्ट्रातल्या, आजही सिंचनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती अहिल्यादेवकरांनी सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांना बघा, आज गल्ली ते दिल्ली शेतकऱ्यांवर व्हिडिओ बनवणारे लाखो लोक मिळतील तुम्हाला. नेते येतात शेतकऱ्यांवर बोलतात, पण शेतकऱ्यांसाठी काम करणारे एकही तुम्हाला भेटणार नाही. अहिल्यादेवकर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या, त्यांना म्हणाल्या तुला अडचणी काय सांग, त्याच्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना राबवल्या. हे असतं शेतकऱ्यांसाठीच काम. हे आहेत अहिल्यादेवकर. म्हणजे बघा, मंदिर बांधकामाचं काम सोडून मी बाकीच्या गोष्टी सांगतो अहिल्यादेवकरांच्या ज्यांनी जे काम केलंय. माझ्याकडे सरंजामी 1 रुपया जरी निघाला तरी मी काशी यात्रेस निघून जाईल असं अहिल्यादेव म्हणाला. म्हणजे माझ्याकडे 1 रुपयाचा भ्रष्टाचार जरी सापडला तरी मी सगळे राज्य सोडून देईल आणि निघून जाईल. म्हणजे राज्यकारभार करताना 1-1 रुपयाचा हिशोब द्यायला पाहिजे असं अहिल्यादेवकर म्हणाल्या होत्या. या देशामध्ये आदर्श आर्थिक स्थिती अहिल्यादेवकर त्या राज्यामध्ये राबवली होती. लक्षात घ्या, अजूनही आपला भारत देश आर्थिक सक्षम झाला नाही. आता तर एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे, एवढं प्रचंड लोकांना त्रास होतोय. पेट्रोल डिझेलची कमतरता, महागाई, बेरोजगारी ही आर्थिक संकटाकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत. आज सुद्धा भारत त्याच्यामधून बाहेर निघाला नाही. तुम्हाला न्यूजवाले खोटं नाटक सांगतात की भारत चांगल्या स्थितीत आहे, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार आहे, हे खोटं सांगतायत. अहिल्यादेवकर आपल्या राज्यामध्ये खरी आर्थिक व्यवस्था राबवली होती. आणि बघा, मला सांगायला अभिमान वाटेल, या आपल्या आईने एकाही ठिकाणी स्वतःचं नाव लावलं नाही. आता जर आमदार साहेब होते, आमदार साहेबांनी जर इथं उद्या सभागृह बांधलं, मोठ्या अक्षरात नाव लावतील का नाही, अमुक अमुक आमदार साहेबाच्या सभा निधीतून. एखाद्या खासदाराने जर रस्ता केला, मोठी पाटी लावतो, तो माझ्या खासदार निधीतून झालं, लावतो का नाही. अहिल्यादेवकरांनी देशभरामध्ये जवळपास 5,000 मंदिराचा जीर्णोद्धार केला. जवळपास अनेक मंदिरं बांधली. अनेक मंदिरामध्ये अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरू केली, ज्या ठिकाणी 2 वेळेचं पोटभर जेवण गरिबांना मिळावं. अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या, ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी गरिबांना मिळावं, जनावरांना मिळावं. अनेक ठिकाणी पारोळा बांधल्या,
म्हणजे सांगू शकत नाहीत. तुम्ही माता माऊली इथं बसलेलात, तुम्ही नदीवर जातात, धुणं धुतात, घागर कमरेवर डोक्यावर घेऊन वर येतात, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून गोदावरी असेल, गंगा असेल, यमुना असेल, अयोध्येची शरीफ असेल, सीना नदी असेल, हजारो नद्यांवर घाट बांधलेले देवळकरांनी करोडो रुपये खर्च केले 250 वर्षापूर्वी. पण एकाही ठिकाणी स्वतःचं नाव लावलं नाही, मी अहिल्या देवळकर मी काम केले म्हणून एका सुद्धा ठिकाणी लावलं नाही. ही लागते जाणत आणि ही देशाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी. लक्षात घ्या मित्रांनो, जर अहिल्या देवळकर नसत्या तर भारत देश आज भारत म्हणून तुमच्या समोर आला नसता, भारताला भारताचं रूप आलं नसतं. लक्षात घ्या, फार मोठी गोष्ट आहे. आम्हाकडील लोकांची कामे चांगली होतात पण उजेडात आणणारं कुणी नाही. न होत्याच्या उजेडात येते काय करावे दिवसच ऐसे आहेत, असं एका पत्रात अहिल्या देवळकर म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आमच्याकडच्या लोकांची कामं फार चांगली होतात, आमच्याकडचे लोक फार चांगले कामं करतात, पण त्यांचं नाव समोर येत नाही. जे पुढे पुढे करतात, जे मागे मागे करतात, खोटं काम करून दाखवतात, त्यांचं नाव मात्र लवकर येतं. जी आज परिस्थिती आहे तीच परिस्थिती. तुमचं आमचं नाव कुणी घेऊ नका हो. तुम्ही आम्ही सगळे कलियुगातले लोक आहेत, तुम्ही आम्ही कुणाचं भलं करणार नाहीत. आपल्याला जर शेजाऱ्याबद्दल विचारलं तरी आपण चांगलं सांगत नाहीत. पण ज्या आपल्या आई अहिल्या देवळकरांनी जगामध्ये करोड रुपये खर्च केले का, तर इथल्या गोरगरिबांचं 2 वेळेचं पोट भरावं. जे लोक रानावनात भटकतात, भटकंती करतात, प्रवास करतात, त्यांना राहायला छत मिळावं. जे प्राणी आहेत, जे जनावर आहेत, त्यांना पिण्याचं पाणी मिळावं. मुंगीला सुद्धा साखर मिळावी आणि ती जिवंत राहावी. पाण्यातल्या माशांना सुद्धा अन्नधान्य मिळावं आणि ते जिवंत राहावं. ही व्यवस्था या देशातल्या 10,000 वर्षाच्या इतिहासात अहिल्या देवळकरांकडून कुणीही केली नाही. त्यांचं महत्व या जगाच्या पलीकडे फार महत्वाचं आहे. त्या फक्त धनगर समाजाच्या आणि हिंदू धर्माच्याच नाहीत, लक्षात घ्या. ही फार मोठी गोष्ट आहे. मला अभिमान वाटतो, रडू येतं ज्यावेळेस आम्ही अहिल्या देवळकरांचं चरित्र वाचतो, ज्यावेळेस पाहतो डोळ्यांनी. लक्षात घ्या, गेल्या वर्षी भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यावेळेस भारत पाकिस्तानच्या युद्धाचं संरक्षण करणारे, नेतृत्व करणाऱ्या 2 महिला होत्या, ज्यांचं स्टेटस तुम्ही प्रत्येकाने व्हॉट्सअपला ठेवलं होतं का नाही? सैन्याच्या प्रमुख 2 महिला ज्यांनी भारत पाकिस्तान युद्धाचं नेतृत्व केलं. 2025 ला त्यांनी भारत पाकिस्तान युद्धाचं नेतृत्व केलं. पण 250 वर्षापूर्वी अहिल्या देवळकरांनी आपल्या राज्यामध्ये या